Welcome students in HM College Karan. Myself Pawar May. My subject is Agriculture Science and Technology. Last lecture we come on this point apomixis. Normally प्लांट मध्ये दोन टाइपचे रिप्रोडक्शन्स असतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. तर नॉर्मली प्लांट मध्ये दोन टाइपचे रिप्रोडक्शन्स असतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं तर मेल आणि फिमेल गॅमेट जो असतो मेल अँड फिमेल गॅमेटचं काय होतं फ्युजन होतं. and to form zygote and develop the embryo. तर काय होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं, त्याच्यानंतर जायगोट फॉर्म होतो आणि नंतर काय होतं डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. तर मेल अँड फिमेल गॅमेटच्या याच फ्युजनला आणखी काय म्हटलं जातं तर एम्फीमिक्सिस. असं म्हटलं जातं. नेक्स्ट तर अपोमिक्सिस मध्ये काय होतं, आता मेल अँड फिमेल गॅमेटच्या फ्युजनला आपण काय म्हणतोय एम्फीमिक्सिस म्हणतोय. अपोमिक्सिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होतं अपोमिक्सिस मध्ये तर मेल अँड फिमेल मध्ये जे फ्युजन होतं त्याच्याशिवाय एम्ब्रियो डेव्हलप होतो किंवा फॉर्म होतो, त्यालाच काय म्हटलं जातं तर अपोमिक्सिस असं म्हटलं जातं. म्हणजेच मेल अँड फिमेल मध्ये जे फ्युजन होतं त्याच्याशिवाय काय होतं तर एम्ब्रियो डेव्हलप होतो किंवा तयार होतो, त्यालाच काय म्हटलं जातं अपोमिक्सिस असं म्हटलं जातं. अँड अपोमिक्सिस देअर आर टू टाइप्स. फर्स्ट इज sporophytic apomixis and second one is gametophytic apomixis. Sporophytic apomixis and second is gametophytic apomixis. तर अपोमिक्सिसलाच काय म्हटलं जातं असंघजनन. देयर आर टू टाइप्स स्पोरोफायटिक अपोमिक्सिस अँड गॅमेटोफायटिक अपोमिक्सिस. तर यामध्ये काय होतं स्पोरोफायटिक अपोमिक्सिस मध्ये बघा, स्पोरोफायटिक अपोमिक्सिस मध्ये एम्ब्रियोचं फॉर्मेशन ओव्हिलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅकच्या बाहेर जेवढी जागा असते, म्हणजे आता ओव्हिल तुम्हाला ओव्हिलचं स्ट्रक्चर माहिती आहे. तर हे काय ओव्हिलचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे स्पोरोफायटिक मध्ये काय होतं जे एम्ब्रियो सॅकच्या बाहेर जेवढी जागा आहे म्हणजे ज्या सेल्स आहेत, कोणकोणत्या सेल्स असतात मग एम्ब्रियो सॅकच्या बाहेर तर न्यूसेलस अँड इंटुगमेंट अँड न्यूसेलस. तर या इंटुगमेंट अँड न्यूसेलस मध्ये एम्ब्रियो डेव्हलप होतो, त्यालाच काय म्हटलं जातं तर स्पोरोफायटिक अपोमिक्सिस. म्हणजे एम्ब्रियो सॅकच्या बाहेर ज्या सेल्स प्रेझेंट असतात
त्याच्यामध्ये काय होतं, एम्ब्रियोचं फॉर्मेशन होतं, त्यालाच काय म्हटलं जातं तर स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिस. इंटुगमेंट अँड न्यूसेलसमध्ये एम्ब्रियो फॉर्मेशन होत असेल तर त्याला स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिस म्हटलं जातं किंवा ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी असं सुद्धा म्हटलं जातं. तर स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिसला काय म्हटलं जातं तर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. म्हणजे लक्षात आलं का बघा. तर ॲपोमिक्सिस म्हणजे आपण काय म्हणतोय तर मेल अँड फिमेल गॅमेटच्या फ्युजन शिवाय एम्ब्रियो डेव्हलप होतो, त्यालाच काय म्हटलं जातं ॲपोमिक्सिस म्हटलं जातं. आणि ॲपोमिक्सिसचे दोन टाईप आहेत, स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिस अँड सेकंड इज गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस. तर स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिसमध्ये काय होतं, ज्या सेल्स आहेत ही एम्ब्रियो सॅक जी आहे त्याच्या बाहेर ज्या सेल्स आहेत, कोणत्या सेल्स आहेत, इंटुगमेंट्स मीन्स अद्यावरण, सेकंड न्यूसेलस, या दोन्ही सेलच्या मध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, एम्ब्रियो तयार होतो, त्यालाच काय म्हटलं जातं तर स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिस और ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. नाउ सेकंड इज गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस. गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस. तर गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिसमध्ये काय होतं बघा, गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिसमध्ये एम्ब्रियोचं फॉर्मेशन एम्ब्रियो सॅकमध्ये सिनर्जिड सेल्स, एग सेल्स अँड अँटीपोडल सेल ज्या असतात त्याच्यामध्ये होतं, त्यालाच काय म्हटलं जातं गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस. आता तुम्ही ओव्हलचं स्ट्रक्चर जर बघितलं असेल तर इथं काय असतात रे, या ज्या आहेत त्या काय आहेत, सिनर्जिड सेल्स आहेत. सिनर्जिड्स सेल, या अँटीपोडल सेल अँड एग सेल. तर गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिसमध्ये काय होतं, एम्ब्रियो सॅकमध्ये अँटीपोडल सेल्स और सिनर्जिड सेल्समध्ये एम्ब्रियो फॉर्म होत असेल तर त्यालाच काय म्हटलं जातं गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस असं म्हटलं जातं. एम्ब्रियोचं फॉर्मेशन अनफर्टाईल एग सेल मध्ये होतं, त्यालाच काय म्हटलं जातं तर पार्थिनोजेनेसिस असं म्हणतात. म्हणजे एम्ब्रियोचं फॉर्मेशन कशामध्ये होतं, अनफर्टाईल एग सेल जे आहे, अनफर्टाईल एग सेल्स यामध्ये जर एम्ब्रियोचं फॉर्मेशन होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं पार्थिनोजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि राहिलं अँटीपोडल सेल्स अँड सिनर्जिड सेल्समध्ये एम्ब्रियो जर डेव्हलप होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं ॲपोगॅमी. अनफर्टाईल एग सेल्समध्ये एम्ब्रियो फॉर्म झाला तर त्याला काय म्हटलं जातं पार्थिनोजेनेसिस. अँड सिनर्जिड अँड अँटीपोडल सेल्समध्ये जर झाला तर त्याला काय म्हटलं जातं ॲपोगॅमी. ॲपोगॅमी असं म्हटलं जातं. आणि एक सायंटिस्ट आहेत प्रोफेसर पंजनन माहेश्वरी यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी 3 टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे ॲपोमिक्सिस, नॉन रिकरंट, रिकरंट अँड ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. पंजनन महेश्वरी या सायंटिस्टनी काय केलेलं आहे ॲपोमिक्सिस जे आहे ते 3 टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट आहे नॉन रिकरंट. नॉन रिकरंट मध्ये बघा काय होतंय, नॉर्मल मिओसिस प्रोसेस असते त्यामध्ये काय होतं तर हॅप्लॉइड सॅक जे आहेत
त्या काय होत असतात तर निर्माण होत असतात. हॅप्लॉइड सॅकचं काय होतं, हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅकचं काय होतं तर तिथे तयार होत असतात. त्याच एक सेल ज्या असतील त्याच्यापासून जे तयार होतील, एक सेल पासून जे तयार होतील त्यांनाच काय म्हटलं जातं तर हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस. आता हॅप्लॉइड ज्या आहेत हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक्स मिओसिस झाल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक तयार होत असतात आणि ज्या एक सेल्स आहेत, एक सेल्स त्याच्यापासून काय होतं तर एम्ब्रिओ तयार होतो, त्यालाच काय म्हटलं जातं पार्थिनो हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस. आलं लक्षात. तर या एक सेल आहेत कशा आहेत तर त्या हॅप्लॉइड आहेत. नेक्स्ट सिनर्जिड्स, त्याच्यामध्ये पण काय असणार, या सिनर्जिड्स असतील त्या पण कशा असणार हॅप्लॉइड्स असणार आणि अँटीपोडल सेल्स असतील त्या पण हॅप्लॉइड्स असणार आणि या दोन्ही सेल्स मधून एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं, त्यालाच काय म्हटलं जातं हॅप्लॉइड ॲपोगॅमी. आता जेव्हा आपण गॅमेटोफायटिक मध्ये जेव्हा बघतोय आपण तेव्हा काय होतंय हॅप्लॉइड ही टर्म येत नाहीये, त्याच्यामध्ये फक्त अँटीपोडल सेल्स असतील, सिनर्जिड सेल्स असतील त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असेल एम्ब्रिओची तर त्याला काय म्हणतोय तर गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस असं म्हणतोय. पण जेव्हा आपण नॉन रिकरंट मध्ये बघतोय ॲपोमिक्सिस मधला त्याचा पहिला टाइप जो आहे पंचनन महेश्वरी यांनी सांगितलेला, एक नॉन रिकरंट मध्ये काय होतंय जेव्हा आपण हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस अँड हॅप्लॉइड ॲपोगॅमी बघतोय तेव्हा काय होतात तर या एक सेल ज्या असतात त्या कशा असतात हॅप्लॉइड्स असतात. नेक्स्ट अँटीपोडल सेल्स अँड सिनर्जिड सेल्स या पण कशा असतात हॅप्लॉइड्स असतात आणि त्या दोघांमध्ये जेव्हा फॉर्मेशन होतं एम्ब्रिओचं त्यालाच काय म्हटलं जातं हॅप्लॉइड ॲपोगॅमी. हॅप्लॉइड ॲपोगॅमी असं म्हटलं जातं त्याला. नेक्स्ट सेकंड जे आहे रिकरंट ॲपोमिक्सिस. त्याच्यामध्ये सेकंड रिकरंट ॲपोमिक्सिस. तर आता बघितलं नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये काय आहे तर हॅप्लॉइड्स स्ट्रक्चर आहे सगळं, म्हणजे सिनर्जिड्स असतील त्या कशा आहेत हॅप्लॉइड आहेत, अँटीपोडल सेल्स आहेत त्या पण काय आहेत हॅप्लॉइड आहेत आणि त्याच्यामध्ये जेव्हा एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं हॅप्लॉइड ॲपोगॅमी असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे रिकरंट ॲपोमिक्सिस. त्याच्यामध्ये बघा एम्ब्रिओ सॅक जे आहे तो डिप्लॉइड और द्विगुणित असतो, म्हणजे ही एम्ब्रिओ सॅक जी आहे ही रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये काय असते हॅप्लॉइड असते किंवा द्विगुणित असते. तर बघा डिप्लॉइड आहे. नेक्स्ट काय तयार करत असतात तर एक सेल्स रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये काय आहे तर हे जे सिनर्जिड सेल्स असतील किंवा अँटीपोडल सेल्स असतील त्या कशा असणार आहेत डिप्लॉइड असणार आहेत. डिप्लॉइड एम्ब्रिओ सॅक मधून एम्ब्रिओचं फॉर्मेशन होणार त्यालाच काय म्हटलं जातं तर डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस असं म्हटलं जातं. म्हणजे आता ही सॅक जी कशी आहे एम्ब्रिओ सॅक जी आहे ती कशी आहे डिप्लॉइड आहे आणि त्याच्यामधून जेव्हा एम्ब्रिओ डेव्हलप होतो त्यालाच काय म्हटलं जातं तर डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस असं म्हटलं जातं.
अँड नेक्स्ट अँटीपोडल सेल्स पण कशा आहेत, डिप्लॉइड आहेत. सिनर्जिड सेल्स पण कशा आहेत, डिप्लॉइड आहेत. आणि याच्यामधून जेव्हा काय होतं, एम्ब्रियो डेव्हलप होतो त्यालाच काय म्हटलं जातं तर डिप्लॉइड अपोगॅमी. डिप्लॉइड अपोगॅमी असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट थर्ड जी आहे ती कुठली आहे, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी आपण फर्स्ट जे बघितलं होतं स्पोरोफायटिक अपोमिक्सिस, त्यालाच काय म्हटलं जातं तर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी असं म्हटलं जातं. म्हणजेच एम्ब्रियोचं फॉर्मेशन इंटुगमेंट और न्यूसेलसमध्ये होतं त्यालाच काय म्हटलं जातं तर स्पोरोफायटिक अपोमिक्सिस म्हटलं जातं. आणि स्पोरोफायटिक अपोमिक्सिसलाच काय म्हटलेलं आहे तर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. म्हणजे जो एम्ब्रियो सॅक जे आहे त्याच्या बाहेरच्या ज्या सेल्स आहेत कोणत्या, इंटुगमेंट अँड न्यूसेलस, याच्यामध्ये जेव्हा एम्ब्रियो डेव्हलप होतो त्यालाच काय म्हटलं जातं स्पोरोफायटिक अपोमिक्सिस किंवा ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. आलं लक्षात. तर जे टाईप आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये अपोमिक्सिस मध्ये कोणकोणते होते, पार्थेनोजेनेसिस असेल, टर्म असेल, अपोगामी असेल, अपोस्पोरी असेल अँड ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी असेल, ते आपण बघितलेले आहेत. तर आता पार्थेनोजेनेसिस मध्ये बघा, देअर आर सेव्हरल कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. द मेन कॉज इन्क्लूड इनएबिलिटी टू पोलन ट्यूब discharge the content inside the embryo sac. Second, insufficient attraction between male and female gametes. Third, early degeneration of the sperm. Fourth, very long style. Fifth, short pollen tube. Sixth, slow rate of pollen tube growth. Seventh, stimulation of pollen in the absence of pollen tube. And 8 लास्ट कॉज आहे इनकॉम्पॅटिबिलिटी. तर हे काय आहेत, सेव्हरल कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस आहेत. नेक्स्ट, तर आता जे आपण पार्थेनोजेनेसिसची टर्म बघतोय तर त्याचं एक्झाम्पल जे आहे तर पपया, सीडलेस पपया जर तुम्ही कधी बघितल्या असतील तर त्या कसल्या आहेत तर पार्थेनोजेनेसिस आहेत. आता आपण पार्थेनोजेनेसिस कशाला म्हणतोय तर एम्ब्रियोचं फॉर्मेशन अनफर्टाईल एग सेलच्या मध्ये होतं त्यालाच काय म्हटलं जातं तर पार्थेनोजेनेसिस असं म्हटलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पपया हे एक्झाम्पल आहे त्याचं. नेक्स्ट, एम्ब्रियोजेनेसिस, द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम पोलन ऑफ अँथस इज टर्म ॲज अ एम्ब्रियोजेनेसिस. आणि हे एम्ब्रियोजेनेसिस कशामध्ये होतं तर फॅमिली सोलॅनसी, सोलॅनम निग्रम हे त्याचं काय आहे तर एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, अपोगॅमी आपण बघितलं. अपोगॅमी म्हणजे सिनर्जिड सेल्स अँड अँटीपोडल सेलच्या मध्ये एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट होतं त्यालाच काय म्हटलं जातं अपोगॅमी म्हटलं जातं. हॅप्लॉइड असेल, डिप्लॉइड असेल, काय म्हटलं जातं हॅप्लॉइड अपोगॅमी और डिप्लॉइड अपोगामी. नेक्स्ट, अपोस्पोरी जे आहे, इन अपोस्पोरी फर्स्ट डिप्लॉइड सेल of ovule laying outside the embryo sac develops into another embryo sac without reduction. The embryo develops directly from the diploid egg cells without fertilization. Apospory is two types, generative apospory and somatic apospory. नेक्स्ट आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो आपण आत्ताच बघितलं कशाला म्हटलं जातं न्यूसेलस आणि इंट्युबमेंटच्या मध्ये, म्हणजे एम्ब्रियो सेकच्या बाहेरची जी सेल्स आहे त्याच्यामध्ये एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट होतं त्यालाच काय म्हटलं जातं तर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी और स्पोरोफायटिक अपोमिक्सिस असं म्हटलं जातं. तर या टर्म आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. कोणकोणत्या टर्म होत्या, फर्स्ट इज अपोमिक्सिस,
ॲपोमिक्सिस इज त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, म्हणजे त्या दोन टाईपचे काय आहेत तर रिप्रोडक्शन आहेत. थर्ड टाईपची जी येते ती कुठली येते तर ॲपोमिक्सिस हे येतं. तर ॲपोमिक्सिसमध्ये फर्स्ट आपण त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, स्पोरोफायटिक और गॅमेटोफायटिक. ॲपोमिक्सिस स्पोरोफायटिक, सेकंड वन गॅमेटोफायटिक. ॲपोमिक्सिस असेल तर स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिसमध्ये काय होतं, ज्या इंटरमेंट अँड न्यूक्लियस आहे या सेल्समध्ये जेव्हा डेव्हलपमेंट होते एम्ब्रियोची त्यालाच काय म्हटलं जातं तर स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिस. गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस जे असेल तर एम्ब्रियो सॅकच्या मध्ये जे डेव्हलपमेंट होते एम्ब्रियोची त्यालाच काय म्हटलं जातं तर गॅमेटोफायटिक ॲपोमिक्सिस असं म्हटलं जातं. नेक्स्ट असेल अँटीपोडल सेल्स असतील, सिनर्जिड सेल्स असतील, हॅप्लॉइड इन नेचर असेल तर त्याचं काय होतं हॅप्लॉइड पार्थिनोजेनेसिस. आता पार्थिनोजेनेसिस ही टर्म बघितली आपण, अनफर्टाईल एग सेलच्या मध्ये एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट होते त्यालाच काय म्हटलं जातं पार्थिनोजेनेसिस म्हटलं जातं. आणि तेच पार्थिनोजेनेसिस जे सिनर्जिड सेल्स अँड अँटीपोडल सेल्समध्ये जी डेव्हलपमेंट होती एम्ब्रियोची त्यालाच काय म्हटलं जातं ॲपोगॅमी म्हटलं जातं. ती हॅप्लॉइड असेल और डिप्लॉइड. मग हॅप्लॉइड पार्थिनोजेनेसिस असेल किंवा डिप्लॉइड पार्थिनोजेनेसिस असेल और हॅप्लॉइड ॲपोगॅमी असेल और हॅप्लॉइड डिप्लॉइड ॲपोगॅमी असेल. तर टर्म सगळ्या आपण बघितलेल्या आहेत. प्रोफेसर पंचानन महेश्वरी या सायंटिस्टनी तीन टाईपमध्ये काय केलेलं होतं डिवाइड केलेलं होतं. फर्स्ट वन इज नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस, सेकंड वन रिकरंट ॲपोमिक्सिस अँड थर्ड इज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनिक और ॲडव्हेंटिव्ह ॲपोमिक्सिस. या तीन टाईपमध्ये काय केलेलं आहे त्या सायंटिस्टनी डिवाइड केलेलं आहे. तर जे नॉन रिकरंटमध्ये आपण बघतोय त्या काय आहेत सिनर्जिड्स, म्हणजे हॅप्लॉइड इन नेचरमध्ये असतात. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये हॅप्लॉइड इन नेचर्स असतं, हॅप्लॉइड पार्थिनोजेनेसिस असतं और हॅप्लॉइड ॲपोगॅमी असतं. अँड रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये डिप्लॉइड इन नेचर असतं. मग डिप्लॉइड पार्थिनोजेनेसिस असेल किंवा डिप्लॉइड ॲपोगॅमी असेल. मग डिप्लॉइड असेल किंवा सिनर्जिड सेल्स आणि अँटीपोडल सेल्स या कशा असणार आहेत डिप्लॉइड असणार आहेत. किंवा हॅप्लॉइड असतील तर त्या कशा असणार आहेत सिनर्जिड सेल्स अँड अँटीपोडल सेल्स या आपण काय असणार आहेत तर हॅप्लॉइड असणार आहेत. त्यामुळेच हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड त्यांचं नेचर असणार आहेत. अँड लास्ट इज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनिक और ॲडव्हेंटिव्ह ॲपोमिक्सिस जे असेल ते म्हणजे काय तर स्पोरोफायटिक ॲपोमिक्सिस, also known as a sporophytic apomixis. Now next lecture we continue. Next point is tissue culture technique. Thank you.